श्री स्वामी समर्थ. सकाळी उठल्यावर आपण ठरवतो तर सगळं दिवसाचं रुटीन, पण होतं काहीतरी वेगळंच बघा. सकाळी सकाळी पटकन लवकर उरकून स्वयंपाकाला लागले होते, तोपर्यंत गॅस संपला. आता गॅस संपणं म्हणजे किती मोठं टास्क झालं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. गॅस तर काही लवकर भेटत नाही. मग कशीबशी चूल पेटवली थोड्या जागेमध्ये आणि फक्त चहा केला. म्हणजे श्लोकला आणि ओवीला आणि मला सुद्धा भूक लागलेली होती, म्हणून म्हणलं फक्त चहा आणि टोस्ट बिस्किट तरी खाऊया, तोपर्यंत क्लासवरून जाऊन येऊया. आणि मग मी मम्मीकडे जाणार होते, पण चूल पेटवून चहा तरी करावा म्हणून चहा केला होता. क्लास करून घरी आले तोपर्यंत नवरोबा पण आलेले होते. मग म्हणलं चला तुम्ही आम्हाला मम्मीकडे सोडा, आणि त्यांनासुद्धा तिथूनच डबा भरून दिला. गॅस काही 2-3 दिवस भेटणार नाही म्हणून घरी आल्यावर मम्मीकडं मस्तपैकी जेवण केलं आणि दुपारच्या वेळेत थंडगार आईस्क्रीमसुद्धा खाल्लं. आता उन्हाळा आहे म्हणल्यावर आईस्क्रीम तर रोज म्हटलं तरी खायला काय आपण कंटाळत नाही. आता एवढे सगळे आंबे पिकू घातलेले आहेत, मग तिथंच थोडीशी जागा केली आणि चक्कू थोडेच होते तर तिथं चक्कूसुद्धा पिकू घातले. आता हे चक्कू लगेचच पिकतील, कारण भरपूर याला पाड लागलेला आहे आणि थोडे थोडे पिकंसुद्धा आलेले होते. आता भक्तीचा मात्र इकडं नटापटा चालू आहे आणि हे दोघं तिच्यासोबत खेळण्यात बिझी झालेले आहेत, पण तिचा नटापटा काय संपतच नव्हता. इकडे बघा ओमची अशी छान अशी मस्ती सुरू आहे. आणि दिदी जिमला जायला तयार होत होती, तर भक्तीला ना दिदीसारखं सगळं करायचं होतं. मस्तपैकी सगळं रेडी होऊन दिदी चाललेली आहे आता जिमला, पण ती मात्र दिव्यासोबत काहीतरी बोलत होती. त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मी तोपर्यंत चोरून एक शूट घेत होती तिचं, तर म्हणून ती असं रिॲक्शन देत होती. आता संध्याकाळच्या वेळेस तर रोजच असं वातावरण होतंय. आज भरपूर वारं सुटलं होतं आणि आभाळसुद्धा आलेलं होतं. मग म्हणलं चला छान अशी फ्रेश झाली आणि थोडासा नटाफटा करून घेऊया, म्हणून मग आले होते ड्रेसिंग टेबलजवळ. आता इथं वेगळ्याच क्रीम आहेत दीदीच्या, मग ती पण म्हणलं चला एक आपण ट्राय करून बघूया, म्हणून तिची एक क्रीम लावली आणि मस्तपैकी तयार झाले. आता चहासुद्धा अजून मला बनवायचा होता, पण दीदी आल्यावर चहा बनवूया म्हणून आम्ही तिची वाट बघत होतो. तसं तर ती चहा घेत नाही, पण ती शेक घेईल आणि आम्ही चहा पिऊ, म्हणून तोपर्यंत मी म्हणलं चला आता छान फ्रेश झाले तर थंडगार माझा पिऊन घेऊया. तसे आंबे भरपूर आहेत, पण तरीसुद्धा माझा फ्रीजमध्ये होता तर तो मी प्यायले. चला तर मग व्हिडिओ इथं संपवते.